आणि एक महत्त्वाची बातमी आहे, जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। कलम 370 रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती आणि या याचिकेवर निकाल वाचनाला आता सुरुवात देखील झाली आहे। अगदी थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे। तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। निकाल वाचनाला आता सुरुवात झालेली आहे। 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। इतकंच नाही तर संविधानाप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। केंद्र सरकारचा निर्णय हा संविधानाला धरूनच आहे असं देखील कोर्टानं यावेळी म्हटलेलं आहे। आपल्या निकाल वाचनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नमूद केलेले आहेत आणि या संदर्भात सुप्रीम कोर्ट अगदी थोड्याच वेळात निर्णय देणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे, अगदी कुठल्याही क्षणी निर्णय येऊ शकतो। अगदी बरोबर आहे सागर। खरं तर 5 न्यायाधीशांकडून हे 3 निकाल जे आहेत ते येण्याची शक्यता आहे। मोठा निर्णय 370 कलम हटवण्याचा आणि त्यानंतर काही याचिका दाखल झाल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये। त्यानुसार सीजीआय चंद्रचूड यांच्याकडून सध्या निकालाचं वाचन जे आहे ते केलं जात आहे। महत्वाचं येत आहे की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर पुन्हा निर्णय घेणं हे योग्य नाही आणि हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींच्याकडे आहे हे देखील त्यांनी म्हटलं आहे। 370 कलम हटवण्याचा जो उद्देश होता तो योग्य होता केंद्र सरकारचा असं सांगत सगळी प्रक्रिया करूनच केंद्र सरकारनं याबाबतीतला हा निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीरच्या एकीकरणासाठी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला होता केंद्र सरकारनं असं चंद्रचूड यांच्याकडून खरं तर सांगितलं जात आहे। महत्वाचं येत आहे की सध्या संसदेचं अधिवेशन देखील सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलेला आहे। त्यामुळे काही वेळातच आता सुप्रीम कोर्टाचा जो अंतिम निर्णय आहे तो आपल्याला समजू शकेल। मात्र जो एक विशेष राज्याचा जो दर्जा नक्कीच संदीप, तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। मात्र आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि केंद्र सरकारचा निर्णय हा संविधानाला धरूनच आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकाल वाचनामध्ये म्हटलंय। अगदी थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय देईल। मात्र 370 कलम रद्द करण्याविरोधात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या संदर्भातलं निकाल वाचन आता सुरू झालेलं आहे आणि या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय अगदी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं आणि हा निर्णय संविधानाला धरूनच असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सध्या या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय समोर येईल। मात्र तत्पूर्वी सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। केंद्राचा निर्णय हा संविधानाला धरूनच आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। इतकंच नाही तर केंद्र सरकारनं जो कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्य असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे। संदीप, कोर्टानं अगदी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो संविधानाला धरूनच असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे। अगदी बरोबर आहे सागर। खरं तर जम्मू काश्मीरच्या एकीकरणासाठीच हा निर्णय घेतला गेला होता असं देखील चंद्रचूड यांच्याकडून सांगितलं जातंय। ज्या वेळेला केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला होता त्यानंतर अनेक याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्या सगळ्या याचिकांवरची जी सुनावणी होती ती गेल्या काही महिन्यांमध्ये पार पडली होती आणि हा जो निकाल आहे तो राखून ठेवला होता। त्यानुसार आज सुप्रीम कोर्टामध्ये याचा फैसला होतोय। कलम 370 हटवणं केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला होता तो योग्य होता। जम्मू काश्मीरच्या एकीकरणासाठी हा निर्णय सरकारनं घेतला होता आणि एकदा केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या बद्दल पुन्हा निर्णय घेणं योग्य नाही असं देखील आज सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे। त्याचबरोबर सगळी प्रक्रिया करूनच केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। एकीकरणासाठी जम्मू काश्मीरच्या एकीकरणासाठी हा निर्णय घेतला होता आणि 370 हटवण्याचा कलम 370 हटवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त राष्ट्रपतींना आहे असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। एकूण 5 जजेस आहेत आणि त्यापैकी 3 निकाल कदाचित येण्याची शक्यता आहे। सध्या मुख्य सरन्यायाधीश जे आहेत चंद्रचूड त्यांच्याकडून निकालाचं वाचन सुरू आहे। आपल्याला माहिती आहे जो विशेष अधिकार दिला होता तो अधिकार काढला गेला होता जम्मू काश्मीरचा 370 हटवल्यामुळं
आणि संविधानाचा जम्मू काश्मीरचं संविधान हे देशाच्या संविधानाचाच एक भाग आहे असं देखील म्हटलेलं आहे. कदाचित सुप्रीम कोर्ट हा निर्णय कायम ठेवू शकतं. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळं संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे ते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे लागलेलं आहे. सागर. नक्कीच संदीप, तर महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतो आहोत. राष्ट्रपतींना कलम 370 संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. 5 ऑगस्ट 2019चा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. राष्ट्रपतींना कलम 370 संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय हा योग्यच आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे. संदीप, काय अधिक अपडेट्स? नाही, अजून तरी फक्त चंद्रचूड यांच्याकडूनच निकालाचं वाचन सुरू आहे. जर 3 पैकी 2 आणि 1 असा जर निर्णय आला तर मात्र 370 हटवण्याचा जो निर्णय आहे तो कदाचित बदलू शकतो असं म्हणता येईल. मात्र ज्या याचिका दाखल केल्या गेल्या होत्या सागर, त्या याचिकांमधून जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांना कशा पद्धतीनं त्रास होणार आहे किंवा जम्मू काश्मीरचा जो विशेष अधिकार आहे तो गेल्यामुळं तिथं नेमकी काय अडचणी निर्माण होणार आहेत, समस्या निर्माण होणार आहेत, याबाबतच्या या सगळ्या खरं तर याचिका होत्या. आणि आपल्याला माहिती आहे मोदी सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतला होता. 370 हटवल्यामुळं तिथले जे काही नियम आहेत किंवा जो कायदे आहेत ते बदलले गेले होते. भारत सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्येच जम्मू काश्मीर हे येणार होतं. तिथल्या राज्याला जो काही राज्य सरकारला जो काही विशेष अधिकार होता तो अधिकार खरं तर हिरावून घेतला जाणार होता आणि त्यामुळे हा निर्णय खरं तर केंद्र सरकारने घेतला होता. आता सुप्रीम कोर्ट, त्यामुळे सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या